हा त्याच्या घराचं त्याच्या घरातल्या लोकांचं चांगलं व्हावं म्हणून कोणतंही कार्य करत असतो, धार्मिक कार्य विशेषतः. आणि जर धार्मिक कार्य करताना जर मुहूर्त व्यवस्थित नसेल, चुकीच्या पद्धतीने ऊर्जित, कारण पहा होलिका दहन योग्य वेळी केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो, परंतु चुकीच्या किंवा अशुद्ध वेळेमध्ये मुहूर्तामध्ये जर होलिका दहन केलं. ओम सतनमोजारी गुरुजी कॉलेज बडे वादारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महाविमत संतनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजित गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज नवनाथ चौऱ्याऐंशी तुकादेश आलाख निरंजन आदेश. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या विशेष होळीपर भागामध्ये. अनेक वेळा प्रश्न आता पडत आहे आणि अनेक वेळा हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे की नक्की होळी याचा शुभ मुहूर्त काय असेल. होळीच्या बाबतीमध्ये अनेक तर्कवितर्क हे लावले जात आहेत. त्या संपूर्ण विषयावरती सत्य आणि वास्तववादी हा आजचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊयात की होलिका नक्की साजरी का केली जाते. हिरण्यकश्यपूच्या कालापासून होलिका म्हणजे होलिका दहन हे साजरे करण्यात येत असलेले पर्व आहे. होलिका नक्की कोण होती? होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती. भक्त प्रल्हाद याला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने अनेकशा योजना केल्या, ज्याच्यामध्ये तो सफल झाला नाही. भक्त प्रल्हादावरती भगवान श्रीहरी विष्णूच्या कृपेमुळे भक्त प्रल्हाद सदा सर्वदा सही सलामत राहिले. हिरण्यकश्यपूने एक वेळ त्याच्या बहिणीला आवाहन केले, जिचं नाव होलिका होते, आणि होलिकाच्याच मांडीवरती हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला बसवले आणि त्यांना अग्नीच्या स्वाधीन केले. बरं, आता अग्नी लावल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हादाला काहीच झाले नाही, परंतु भक्त प्रल्हाद ज्या होलिकाच्या मांडीवरती बसलेला होता ती होलिकाच त्याच्यामध्ये जळून खाक झाली, म्हणजे तिचे एक पद्धतीने दहन झाले. तेव्हापासून होलिका ही खऱ्या अर्थी प्रथा सुरुवात झाली. होलिका दहनची सर्वतोपरी सुरुवात झाली. त्यामुळे हिरण्यकश्यपूच्या काळापासून होलिका दहन ही प्रथा मानण्यात आलेली आहे. परंतु होलिका दहन का केले जाते? होलिका दहन करण्यामागे सर्वात प्रमुख कारण असते की नकारात्मकतेचा जाळ व्हावा, नकारात्मकता आपल्या पाठीमागनं इडा पिडा आलाबाला निघून जावी, म्हणून होलिका दहन खऱ्या अर्थी तर केले जाते. होलिका दहन करताना सर्वात महत्वाचे असते तो म्हणजे मुहूर्त. त्यामुळे होलिका दहन जर नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचाराचं जर आपल्याला दहन करायचं असेल तर होलिका पेटवताना सुद्धा शुद्ध मुहूर्त हा असावा लागतो. परंतु खऱ्या अर्थी जर विचार केला तर चतुर्दशी तिथी संपत आहे 5:56 आणि मग पौर्णिमा तिथी ही त्या सायंकाळच्या प्रहरामध्ये लागत आहे. बरं, आता चतुर्दशी संपत आहे 5:56 आणि त्याच्यानंतर पौर्णिमा तिथी लागत आहे. प्रदोष वेलामध्ये होळीचं दहन करावं, 3.5 प्रहरपेक्षा जास्त पौर्णिमा असेल तर होळी करावी असं सांगण्यात येते. पण सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की होळीचा मुहूर्त नक्की आहे का, हे कोणी सांगायला तयार नाहीये. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की होळी प्रज्वलित करावी का, होळीचा मुहूर्त नक्की काय असेल. बरं, आता हे सांगण्यापूर्वी आता हे समजून घेणं महत्वाचं आहे की चतुर्दशी संपत आहे 5:56 आणि पौर्णिमेची तिथी ही लागत आहे आणि 5:56 होळीवरती सुरुवात होणार आहे, ती म्हणजे भद्रा. आता परत आपण प्रिव्हियस मध्ये येऊयात. होळी प्रज्वलित करताना शुभ मुहूर्त असणे तितकंच महत्वाचं आहे. जर भद्रा लागत असेल तर भद्रा ही सर्वतोपरी सगळ्या कार्याचा ऱ्हास करणारी आहे, हे आम्हाला शास्त्र सांगते. भद्रा ही अमावस्येची बहीण आहे, हे सुद्धा शास्त्र सांगते. भद्रा ही पाताळातनं वर येते, सर्व पुण्य पुन्हा आपल्याकडनं शोषून पाताळामध्ये घेऊन जाते, शुभ कार्याचा नाश करून पाताळात घेऊन जाते, हे सांगणार शास्त्र आहे, ती म्हणजे आहे भद्रा. मग हे भद्राच लागत आहे 5:56 म्हणजे पहा बरं का की कशा रीतीने दिवस हे चुकीचे असू शकतात, हे त्याचं जिथं जागतं उदाहरण आहे. चतुर्दशी तिथी संपते 5:56 लागते पौर्णिमा सायंकाळी आणि 5:56 चालू होत आहे भद्रा. म्हणजे खऱ्या अर्थी मग आता होळीचा मुहूर्त आहे का ते आता समजून घेऊयात बरं का. पंचांग असेल किंवा धर्मसिंधू ग्रंथ असेल, ज्येष्ठ तत्वज्ञांनी केलेले त्यांचे मत असतील, त्या अनुषंगाने जर विचार केला तर हे म्हणत आहेत की 2 तारखेला होळी तुम्ही करून टाका, भले हे भद्रा असेल. खऱ्या अर्थी तर खूप मोठा प्रश्न पडतो की जर होळी दहनच्या कार्यामध्ये भद्रा लागत असेल आणि भद्रा जर सर्व शुभ आणि मांगलिक कार्याचा ऱ्हास करणारे असेल, मग आपण होळी पेटवावी का? होळी आपण का पेटवतो? का तर आपल्या घरादारातले सगळे वाईट विचार, घरादारामध्ये असलेले सगळ्या जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत, घरादारामध्ये असलेले जे काही कटकटी असतील, साडेसाती असतील, घरामध्ये लागलेली जे काही पणवते असेल, त्याचा जाळ व्हावा, स्वाहाकार व्हावा म्हणून आपण होळी करतो, हे शास्त्र आहे. आणि जर समजा या भद्राच्या कालखंडामध्ये जर आपल्याला विपरीत होणारा जर योग बनत असेल तर मग होळी पेटवावी का, हा पडलेला मला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पहा, माझ्या वैयक्तिक माझं जर मत विचारात घेण्याचा प्रयत्न केला किंवा मांडण्याचा जर मी प्रयत्न केला तर खऱ्या अर्थी होळी सण या वर्षी तर साजरा करूच नाही. बिकॉज याला रिझन सुद्धा तेच आहेत आणि कुठे ना कुठे या सर्व गोष्टींना तथ्य सुद्धा आहे. एखाद्या घरातला व्यक्ती हा त्याच्या घराचं त्याच्या घरातल्या लोकांचं चांगलं व्हावं म्हणून कोणतंही कार्य करत असतो, धार्मिक कार्य विशेषतः. आणि जर धार्मिक कार्य करताना जर मुहूर्त व्यवस्थित नसेल, चुकीच्या पद्धतीने ऊर्जित होणारा मुहूर्त असेल आणि त्या केल्या गेलेल्या कार्यापासून चांगलं होण्याच्या पेक्षा जास्त जर वाईट होणार असेल
तर मग ते आपण कार्य करावे तरी कशासाठी किंवा कशामुळे. शास्त्राप्रमाणे भद्रा समयामध्ये जर होलिका पूजन केले किंवा होलिका दहन केले तर ह्याच्यामुळे राज्यहानी, मालाची हानी, जीवितहानी किंवा चांगल्या गोष्टींना क्षती होते किंवा होण्याचे संकेत मिळतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे होलिका दहन खऱ्या अर्थी पाहिलं तर शुद्ध वेळेमध्ये, शुद्ध मुहूर्तामध्ये करावे, हे शास्त्र आम्हाला सांगते. आणि विशेषतः चॅनलला पाहणाऱ्या सबस्क्रायबरांना मी सांगू इच्छितो की इतर ठिकाणी जर समजा होळी पेटवलेली असेल, तुम्ही त्याचं जाऊन दर्शन करून घ्या. स्वतःहून घरासमोर होळी पेटवणे चुकीचे, या अशुद्ध असलेल्या मुहूर्तामध्ये हे चुकीची घटना घडण्याची योग किंवा संकेत निश्चितपणे बनतील. विशेषतः मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो की तुमच्या घरामध्ये जो जेठा आहे, मोठा मुलगा, यांनी तर या पर्वामध्ये होळी स्वतःहून पेटवूच नये. कोणतीही गोष्ट असेल आणि जर त्याला कुठे ना कुठे जर असे फाटे फुटत असतील, जे तुम्ही करायला चांगले जात आहात आणि होत आहे विपरीत, हे त्याचे परिणाम किंवा पडसाद हे त्या व्यक्तिरेखेला, त्या घराला भोगायला लागू शकतात या होळी पौर्णिमेमध्ये. त्यामुळे ही होळी पौर्णिमा बी फ्रँकली तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर ही काही चांगल्यावरती आलेली नाहीये. तुमच्या घरामधल्या विशेषतः जो मोठा मुलगा असेल त्याने तर ही होळी प्रज्वलित करू नये. सांगण्याचं तात्पर्य, इतर ठिकाणी जी होळी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घेऊन नारळ वगैरे टाकणे, इतर गोष्टी करणं, ह्या तुम्ही गोष्टी करू शकता, ते करण्याचा प्रयत्न करा. परंतु हा जो प्रहर आहे, ही जी तिथी आहे होळीच्या बाबतीमध्ये जे काय आलेलं, म्हणजे जे एकत्रपणे जे गाठून आलेलं आहे, भद्रा असेल, नेक्स्ट टाइम लगेच सेकंड डेला असणार चंद्रग्रहण असेल, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या ग्रसोदित आहेत. होळीच्या पर्वावरती आलेली जी काही भद्रा आहे, त्याच्यानंतर चालणारे जे विचित्र पद्धतीचे दोषयुक्त योग आहेत, आणि पहा रवी, मंगळ ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बसणे आणि हे कुंभ राशीमध्ये बसून सिंह राशीमध्ये चंद्र जाणे, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी विपरीत पद्धतीने ग्रहमान बनवणारे आहेत. आणि अनिशा सिंह राशीमध्ये केतू सुद्धा विराजमान आहे. खऱ्या अर्थी जर पाहिलं ना तर हे ग्रहमान तीक्ष्ण असलेले साधना करण्यासाठी आहे. कारण तुम्ही जेवढ्या पद्धतीचे साधना कराल, जेवढ्या पद्धतीच्या साधनेसाठी तुम्ही तुमचं बल एकवटाल ना, त्याला रवी खास करून हा तुम्हाला पुढे ढकलणार आहे. किंवा राहू आणि मंगळ हे ज्यावेळेस एकत्र येतात ना, तेव्हा एखादा घेतलेला संकल्प जो असतो ना, त्याला ते पुश करतात, म्हणजे तुम्हाला ते पुढे ढकलतात. त्यामुळे जितके जास्त तुम्ही साधना किंवा कठोर पद्धतीचे कोणते केले जाणारे तुमचे अनुष्ठान असतील ना, याला या होळी पौर्णिमेमध्ये विशेष महत्त्व आहे बरं का. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही साधना करण्यावरती भर द्या. ठीक आहे, जर होळी जर इतर ठिकाणी तुमच्या शेजारी किंवा आजूबाजूला जिथे दिसत आहे, तुम्ही तिथे जाऊन पाया पडू शकता. कारण पहा, होलिका दहन योग्य वेळी केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो. परंतु चुकीच्या किंवा अशुद्ध वेळेमध्ये, मुहूर्तामध्ये जर होलिका दहन केलं तर त्याच्यापासून फायद्यापेक्षा जास्त नुकसान होते, हे सुद्धा सांगणारे शास्त्र आहे. आणि खूप असे काही कमी वर्ष होऊन गेलेले आहेत रिअर कंडिशनमध्ये, आणि येणारे काही वर्ष सुद्धा असतील इयर, जसं की आता 2026 चालू आहे, गेलेलं 25 आहे, त्याच्या आधी 24 आहे, येणारं 26 आहे. अशा रिअर कंडिशनमध्ये असे काही वर्ष येतात ज्या कालखंडामध्ये होळीच्या समयामध्ये भद्रा ही लागत नाही किंवा ती संपते तरी किंवा उशिरा सुरू होते. त्यामुळे जो अगदी अर्धा एक तासाचा वेळ भेटतो त्यामध्ये आपण होलिका दहन अवश्यपणे करावे. परंतु चतुर्दशी संपल्यात जर समजा भद्रा लागत आहे आणि पौर्णिमेमध्ये जर तुम्ही म्हणत आहात की या बेलामध्ये तुम्ही होळीचं दहन करा आणि भद्रा असताना तुम्ही होळी प्रज्वलित करा, हे सर्वतोपरी नुकसान असणारे योग बनत आहेत. त्यामुळे माझ्या मतानुसार ज्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, हा तुम्ही निश्चितपणे त्याच्यावरती विचार करा आणि तुमच्या अनुषंगाने तुम्ही होळीचं पर्व करायचे की नाही हे तुम्ही स्वतः त्या अनुषंगाने करू शकता. विशेषतः या रात्रीमध्ये होळीच्या पर्वामध्ये श्रीयंत्र याची सिद्धी, श्रीयंत्र याची उपासना, श्रीयंत्र याची निर्मिती ही विशेष फलदायी सदैव राहिलेली आहे. आणि या होलिका पर्वामध्ये मी श्रीयंत्र याच्या सिद्धी किंवा श्रीयंत्र याच्यामध्ये पूर्णपणे प्रतिष्ठापना मी स्वतःही करणार आहे. कारण तुमच्या अनुषंगाने जे तुमचं नाव असेल, गोत्र असेल, त्या अनुषंगाने श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी हा होळीचा मुहूर्त, त्याच्यामध्ये चेतना किंवा त्याच्यामध्ये ऊर्जा निर्मित करण्यासाठी जी प्रतिष्ठापना केली जाते, जी पूजन केलं जातं तंत्रोक्त पद्धतीने, ते या होळीच्या रात्रीमध्ये अनुष्ठानद्वारे मी स्वतः करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर श्रीयंत्र हवे असेल किंवा साधनेच्या बाबतीमध्ये जेवढे काही तुम्हाला इन्क्वायरी असतील, साधना करायची असेल, त्याचे रेकॉर्डिंग प्राप्त करायचे असतील, जो तुम्हाला नंबर दिसत आहे तुम्ही त्याच्यावरती आत्ता संपर्क साधू शकता आणि तुमच्या नावाची बुकिंग यासाठी करू शकता. आजच्या भागामध्ये जो सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तो निश्चितपणे तुम्हाला पटलेला सुद्धा असेल. जे सत्यवादी मत आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये म्हटलात
तर मी स्वतः होळी पौर्णिमा या भद्रा कालखंडामध्ये करणार नाहीये. चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला योग्य ती दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ केला ते आवडला असेल त्याला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत हे नक्की तुम्ही नोंदवा. भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य नॉलेज गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.